तर ही सगळेच काही तिथले कॅपॅसिटर. तर बघा इथे ब्राऊन कलरचे सगळे कॅपॅसिटर आहेत. आता यामध्ये ही दिसायला कॅपॅसिटर सारखं दिसते पण कलरचे कॅपॅसिटर म्हणू शकतो का आपण? नाही, ती कॅपॅसिटर नाही. तर ती नॉर्मल कॉईल आहे ब्लॅक कलरची. बघा ह्या ठिकाणी बघा हे कॉईल आहे, हे कॅपॅसिटर, हे कॅपॅसिटर, हे काय कॉईल, हे काय कॅपॅसिटर, हे काय कॉईल, डायोड आहे, हे कॅपॅसिटर, हे पण डायोड आहेत. हे एलडीओ आहे, हे डायोड आहे, हे काय सगळे कॅपॅसिटर. तर आज आपला क्लास आहे कॅपॅसिटरचा. तर ज्यावेळेस आपण डायग्राम ओपन करतो तर स्कीमॅटिक ओपन करतो, त्यामध्ये एक असतं लेआउट. काय असतं? लेआउट म्हणजे काय? एक तुम्हाला मदरबोर्ड कसा आहे त्याचं स्ट्रक्चर दिसेल, आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कॅपॅसिटर लावले असतील त्या कॅपॅसिटरवर तुम्हाला सी नावानं नाव दाखवलं जाईल. काय दाखवलं ते? हे काय मग सगळे इथले कॅपॅसिटर. त्याच्यावर नंबर दिलेला आहे, बरोबर आहे? तर ह्या बाजूचं कॅपॅसिटर आहे का आर नावाचं? रजिस्टर. एल नावाचं कॉईल आहे. तर जिथं पण तुम्हाला कॅपॅसिटर दिसतील तिथं काय नाव दिसेल तुम्हाला? सी नाव दिसेल. समजलंय? त्याच्यानंतर पुढे आहे स्कीमॅटिक. जर ह्या ठिकाणी एखाद्या कॅपॅसिटरचा नंबर टाकला आपण, आता नंबर टाकतो मी C0803 ह्या ठिकाणी C0803. त्यानंतर आपल्याला इथून करायचे सर्च. त्याला झूम करून बघितलो तर ते कॅपॅसिटर आपल्याला बघा त्याचं जे सिम्बॉल आहे C0803, तर कॅपॅसिटरचा सिम्बॉल, बरोबर आहे? कॅपॅसिटरचा सिम्बॉल कसा आहे? असा सिम्बॉल. ह्याचा काही संबंध आहे का? नाही. मग कॅपॅसिटर जे आहेत आपले एका बाजूला काही ग्राउंड आहे, दिसते इकडं ग्राउंड टच आहे, म्हणजे ही बाजू त्याची एक ग्राउंड आहे आणि ही बाजू कुठे गेलेली आहे? इकडे सप्लाय गेलेली आहे किंवा एखाद्या आयसी ला गेलेली आहे समजा. तर ही सिरीज आहे का पॅरलल आहे? सिरीज पॅरलल आहे, बरोबर आहे? एक बाजूला ग्राउंड आहे, एक बाजूला सप्लाय आहे, म्हणजे पॅरलल मध्ये. ठीक आहे, एवढं तर समजा सिरीज पॅरलल. तर जेवढे पण तुम्हाला कॅपॅसिटर दिसतील मदरबोर्डवर आपल्याला 98% पॅरलल मध्येच असते. समजलंय? म्हणजे शॉर्ट झाले तर आपण त्याला बिंदास काढू शकतो. आता आपण 3-4 काढले, शॉर्ट नव्हते तरी काढले, दुसरे टाकले पण नाहीत का? पॅरलल मध्ये होते. समजलं आता? आता ह्या ठिकाणी एल नाव दिसते, कॉईल दिसते तुम्हाला. सिरीज मध्ये आहे पॅरलल मध्ये? सिरीज मध्ये, कारण त्याचा जे सप्लाय आहे दोन्ही साईड, इथं पण सप्लाय आहे त्याचा आणि इथं पण सप्लाय आहे, आणि पुढं कशाला चाललंय? हे MSM म्हणजे पॉवर आयसीला चाललंय. ठीक आहे, पॉवर आयसीला पॉवर टू MSM म्हणजे पॉवर टू CPU ला चाललंय. तर समजा हे कॉईल तुमची ओपन झाली तर त्या ठिकाणी जर ती कॉईल जम्पर मारता येत असेल, नॉर्मल कॉईल असेल तर मारता येते, जर पुस्ट कॉईल किंवा बक कॉईल असेल तर मारता येत नाही. आणि हे जे आहे बक कॉईल आहे या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपण मारू शकत नाही. फक्त सिरीज आहे का पॅरलल आहे एवढं समजलं तुम्हाला? आता बघा कॅपॅसिटर ला पण हे कॅपॅसिटर आहेत, कॅपॅसिटरला पण व्हॅल्यू आहे एक. ज्या ठिकाणचा आपण कॅपॅसिटर काढायला लागलो त्या ठिकाणी आपल्याला जर टाकायचं असेल तर अँड्रॉइड मध्ये तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला सेम साईज बघून टाकू शकतो. जर शॉर्ट असेल काढून टाकलो, नाही टाकलो तरी चालतंय. जर टाकायचंच असेल साईज बघायची, टाकायची. जर तुम्हाला ऍक्युरेटच पाहिजे तर सेम मदरबोर्डवरच टाकू शकता. तर सेम मदरबोर्ड नाही ऍक्युरेट टाकायचंय तर त्याची जे व्हॅल्यू आहे बघायची, व्हॅल्यू किती आहे? 22 UF. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी बघा 2.2 UF फरक आहे यामध्ये. तर हे त्या ठिकाणी टाकू शकत नाही,
त्या ठिकाणी 22 टाकू शकत नाही आपण. जर ॲक्युरेटच टाकायचं असेल तुम्हाला तर आणि ते कॅपॅसिटर मोजण्यासाठी हे मल्टीमीटरवर मोजता येत नाही. त्याची व्हॅल्यू आहे, त्याची जी व्हॅल्यू आहे तुम्हाला माझं जे मल्टीमीटर आहे त्याच्यावर मोजता येते. ते पिवळं 4000 रुपयाचं मल्टीमीटर आहे. अच्छा. दिसायला कोणाला 100-150 वाटत असेल पहिल्यांदा, आणि हे भारी वाटत असेल त्यापेक्षा. तर हे आहे 1200 रुपयाचं. तर तेवढ्या व्हॅल्यूचं वगैरे टेन्शन घ्यायची गरज नाही. सेम साईज बघून तुम्ही टाकू शकता. समजलं? त्याचं डायग्राम कसा असतं बघितलं आपण, सिम्बॉल कसा असतं बघितलो, दिसते कसं बघितलो, डायग्राम मध्ये नाव काय असतं बघितलो, त्याची व्हॅल्यू पण कशी असते ते बघितलो. व्हॅल्यू चेक करायचं मी दाखवतो नंतर चेक करून. ठीक आहे. तर आपल्या इलेक्ट्रॉनिक मध्ये किंवा बाकीच्या मदरबोर्ड मध्ये, इलेक्ट्रॉनिक मदरबोर्ड मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे कॅपॅसिटर असतात. जसं की आपला फॅन असेल, फॅनच्या वर कॅपॅसिटर असतो, किंवा मोटर असेल. तर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये तुम्हाला कॅपॅसिटर बघायला भेटतील. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅपॅसिटर आहेत. आणि आपलं जे आहे SMD कॅपॅसिटर म्हणतो आपण त्याला, किंवा SM कॅपॅसिटर. तर यामध्ये बघा हे असे कॅपॅसिटर अगोदर बघितले असतील तुम्ही, असे कुठल्याही मदरबोर्ड मध्ये खोलल्यानंतर. तर त्या मदरबोर्डवर एक प्लस आणि एक मायनस असते. बघा ह्या बाजूला इकडे मायनस दिलेला आहे, इकडे प्लस दिलेला आहे. आणि PCB वर देखील प्लस मायनस दिलेला असते. तुमची PCB असते त्याच्यावर देखील काय असते, प्लस मायनस लिहिलेला असते. आणि त्या ठिकाणी आपल्याला प्लसला प्लस, मायनसला मायनसच लावावं लागेल. बरोबर आहे. आपल्या मदरबोर्डवर जे कॅपॅसिटर आहे आपण काढून उलट बी लावू शकतो, सुलट बी लावू शकतो. समजलं? तर असं काही त्याच्यावर प्लस मायनस लिहिलेलं नाही. पण मदरबोर्डवर जे आपल्याला एक बाजूला काय असतं, आपल्या प्लस बघा हे IC आहे, ही लाईन आहे आपली, ह्या ठिकाणी कॅपॅसिटर आहे. ही कॅपॅसिटर काढून तुम्ही उलट बी लावू शकता, सुलट बी लावू शकता. पण जे तुमची लाईन आहे इथं, हे मदरबोर्डला JR येतो आपल्याला, आणि ह्या लाईनला काय येतो इथं, ग्राउंड येतो. बरोबर. जर तुमचा कॅपॅसिटर ह्या ठिकाणी लावलेला आहे आणि शॉर्ट झालाय तो, तर हे ग्राउंड काय होईल, हे शॉर्ट झाले म्हणजे एक होईल. आणि अख्खी लाईन तुमची शॉर्ट दाखवल, ही बी कॅपॅसिटर शॉर्ट दाखवल, ही लाईन बी शॉर्ट दाखवल. जरी आपण हे कॅपॅसिटर काढला इथला तरी पण इथे शॉर्ट दाखवतो, इथं पण शॉर्ट दाखवतो. कारण आपण आता सकाळी तेच केलं, कॅपॅसिटर काढलो, दोन्ही डॉट आपल्याला शॉर्ट दाखवले. अजून अलीकडचे कॅपॅसिटर काढलो तरी शॉर्ट दाखवलं. हे पण कॅपॅसिटर काढलो आपण तरी पण हे पण शॉर्ट दाखवलं, हे पण शॉर्ट दाखवलं. अजून एक कॅपॅसिटर होतं तिथं पण शॉर्ट दाखवलं आपल्याला. ज्या वेळेस आपण काय केलो, IC काढलो त्यावेळेस आपली शॉर्टिंग निघाली. मग त्याच्या खाली आपल्याला कळालं की वॉटर डॅमेज आहे फोन. मग त्याला आपण व्यवस्थित काढून रिबॉल्व करून टाकलो. मग त्याची शॉर्टिंग निघाली आणि तिथं आपल्याला किती JR आला, 177 JR आला. आणि काढलेले कॅपॅसिटर आपण टाकलेच नाहीत तरी पण वर्किंग मध्ये आहे फोन. तर आता काढलेले कॅपॅसिटर लावलेतच कशासाठी ते बी महत्वाचं आहे की कंपनीने लावल्या म्हणजे एक ना एक पार्टची किंमत आहे, काहीतरी व्हॅल्यू आहे त्याची, डायग्राम मध्ये व्हॅल्यू आहे. बरोबर. तरी पण आपण लावलेच नाही. का लावलं नाही, कशामुळे लावलं नाही कळलं आपल्याला. TOR आहे का, TOR CITOR कॅपॅसिटर. त्याचा जे सिम्बॉल आहे असं सिम्बॉल आहे. डायग्राम मध्ये काय नावानं ओळखतात, C नाव, C नावानं ओळखतात. जिथं पण तुम्हाला C दिसेल ते काय असं कॅपॅसिटर असेल. त्याचा हे सिम्बॉल कॅपॅसिटर दिसतो कसा आपल्याला, एक तर ह्या प्रकारचा दिसतो, दुसरा ह्या प्रकारचा दिसतो. ड्युअल कॅपॅसिटर समजा त्याला दोन सप्लाय असतात,
याला एक एक सप्लाय आहे. तर हे तुम्हाला 2 प्रकारचे कॅपॅसिटर असे बघायला भेटतील. त्यानंतर ह्याचं काम काय आहे, नंतर लिहून घ्या, पहिलं समजून घ्या. तेवढं बटन जाते तिथं नाही, तेव्हा तिकडं ते कोपऱ्यात अलीकडचं 1 नंबर. तर आपण याला आयडेंटिफाय करू शकतो मदरबोर्डवर. ठीक आहे. बरोबर. त्यानंतर ह्याचं काम काय आहे, कॅपॅसिटर मदरबोर्डवर लावतात कशासाठी. ठीक आहे. पहिलं काम आहे त्याचं ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन. दुसरं काम आहे काय करते, एसी करंटला किंवा एसीचे काही पल्स असतील त्याला डीसी करणे, प्लस त्याला फिल्टर करणे, व्होल्टेजला फिल्टर करणे. त्यानंतर जे कॅपॅसिटर आहे आपलं, कॅपॅसिटर चार्ज पण होतो. काय होतो, चार्ज होणे. आता पहिलं ओव्हीपी म्हणजे काय, ओव्हर व्होल्टेजला प्रोटेक्शन करते. त्या लाईन मध्ये जर ओव्हर व्होल्टेज जात असेल तर त्याला डिस्प्रोटेक्शन करायचं काम करते. समजलं. जर समजा एखादी लाईन असेल 5 व्होल्टची आणि तिथे जर जात असेल तुमचं 6, 7, 8, 10 व्होल्टेज, तर जेवढं पाहिजे तेवढं काय करते, पुढे पाठवते आणि बाकीचं चार्ज करते त्यानं स्वतः. आणि कधी कधी कमी जरी जात असेल त्या लाईनला तरी काय करते, त्याच्याकडचं जे चार्ज आहे ते समोरच्याला सप्लाय करते. म्हणजे 4 व्होल्ट जात असेल, 5 पाहिजे तर 5 त्याला, म्हणजे व्होल्टेजला फ्लक्च्युएट करू देत नाही, कमी जास्त होऊ देत नाही. समजलं. थोडक्यात व्होल्टेजला काय कमी जास्त होऊ देत नाही. कधी कधी आपल्या मोबाईल मध्ये एसीचे काय पल्स पण येऊ शकते. चार्जर लावलं म्हणजे काय असं शुद्ध डीसी येणार नाही, तर त्यानं एसीचे काही पल्स देखील त्याला काय करतंय, डीसी करतंय. समजलंय. ते काम खरं तर आपलं डायोडचं काम आहे, पण कॅपॅसिटर पण थोडंसं काम करतंय. म्हणजे त्या करंटला काय करते ना, फिल्टर करायचं काम करतंय, पुढे पाठतंय. आता ह्या जर गोष्टी काम आहेत त्याच्या, ठीक आहे. आणि आपण एखाद्या सप्लाय मधले कॅपॅसिटर काढायला घेतले, काढल्यानंतर पण चालणार आहे का, पण काय होणार नाही, प्रोटेक्शन होणार नाही, फिल्टर होणार नाही, चार्ज होणार नाही. म्हणजे भविष्यात त्या आयसीला प्रॉब्लेम येऊ शकतो. पण समजा ह्या एका सप्लाय मध्ये मिनिमम 4 ते 5 कॅपॅसिटर आहेत एका लाईन मध्ये. आता तुम्ही त्याच्यातल्या 1 ला 2 कॅपॅसिटर काढलो तरी काही फरक पडणार नाही, बाकीचे 3 त्यानं काम करणार आहेत. तुम्ही 5च्या 5 काढून टाकलो थोडंसं फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येणारच आहे तुम्हाला. समजलं. पण त्या लाईनला काही फरक पडणार आहे आपल्याला नाही. पण कॅपॅसिटर जे आहेत आपले एक 97-98% कसे आहेत, पॅरलर मध्ये, आणि एक 2% कसे असतील मग सिरीज मध्ये. 98% जे पॅरलर मध्ये आहेत ते काढल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकत नाही. पण तरी पण काही असे सेक्शन आहेत की तिथे पॅरलर मधले जरी कॅपॅसिटर काढू तरी प्रॉब्लेम येते. तर ते सेक्शन कुठले आहेत, तर पहिलं आहे तुमचं लाईट सेक्शन. कोणतं सेक्शन, लाईट. डिस्प्ले मध्ये जे लाईट येते बॅकलाईट, त्या सेक्शन मधलं जर तुमचं कॅपॅसिटर खराब झाला, शॉर्ट झाला असेल, त्या ठिकाणी असतंय लोड कॅपॅसिटर. त्याच्यावर लोड पडतं जास्त लाईट मुळे, कारण ते लाईट सेक्शन जे आहे 4 ते 40 व्होल्ट पर्यंत व्होल्टेज तिथे येतं. तर त्या ठिकाणी मेन काम असतं त्या कॅपॅसिटरचं तिथलं. आणि जर तिथलंच कॅपॅसिटर शॉर्ट तुम्ही काढून टाकलंय तर चालू केल्यानंतर तुम्हाला लाईट पण येऊ शकते. काही मोबाईल येणार पण नाही, काही मोबाईल येईल पण. आणि ज्यावेळेस तुम्ही ब्राईटनेस वाढवताल मोबाईल फडफड करल, कॉईल गरम होईल, त्याची लाईटची आयसी गरम होईल आणि ते सेक्शन की शॉर्ट होऊन जाईल. समजलंय. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, लाईट सेक्शन असेल, त्याच्यानंतर ग्राफिक सेक्शन असेल, त्याच्यानंतर पॉवर सेक्शन असेल, पॉवर आयसीच्या आजूबाजूचे,
त्या ठिकाणी तुम्हाला कॅपॅसिटर कंपल्सरी टाकायचा आहे जर शॉर्ट असतील तर. जर त्या लाईनला एकापेक्षा जास्त कॅपॅसिटर असतील 2, 3, 4, 5 आणि त्यातला एक शॉर्ट असेल, एक काढला तुम्ही तर चालेल. तर त्या सेक्शन मध्ये एकच कॅपॅसिटर आहे, एक किंवा दोनच कॅपॅसिटर आहेत आणि त्याच्यातला तुम्ही एक काढूनच टाकावा तर चालणार नाही, प्रॉब्लेम येऊ शकतो. समजलं? कळलं आता आपण का कॅपॅसिटर काढलो, टाकलो का नाही. त्याच्यानंतर पॅनल मधले हे तर महत्वाचे आहेतच सेक्शन. सिरीज मध्ये कुठल्या कुठल्या सेक्शन मध्ये असतात, जसं की सिरीज मध्ये तुम्हाला जे कॅपॅसिटर आहेत ते तुम्हाला ऑडिओ सेक्शन, सिरीज मधला एकही कंपोनंट काढू शकत नाही तुम्ही. समजलं? काढू शकत नाही आणि कॅपॅसिटरला जम्पर बी मारू शकत नाही तुम्ही. सिरीज मध्ये एखादा कॅपॅसिटर आहे, काढलाय तुम्ही त्याला जम्पर बी मारू शकत नाही, कारण कॅपॅसिटर सिरीज मध्ये कसं काम करत तुम्ही बघितलंय. सिरीज किंवा पॅरलल जरी असलं त्याचा सिम्बॉल बघितलाय आपण. ह्या लाईनचा वेगळा सप्लाय, ह्या लाईनचा वेगळा सप्लाय. त्यानं काय करतंय, सिग्नलला पास करतंय बरोबर आणि व्होल्टेजला स्टॉप करतंय. समजलं? मी जेवढं पाहिजे तेवढी घे पाठवायचं. सिरीजचं कॅपॅसिटर काय काम करतंय, सिग्नल पाठवायचं. ह्याचं वर्क सिग्नलला पास करते. पास करणे व्होल्टेज stop. आणि व्होल्टेजला थांबवणे किंवा स्टॉप करणे, हे आहे सिरीजच्या कॅपॅसिटरचं काम. आणि तुम्ही ह्याला जम्पर केल्यानंतर दोन्ही पास होणार. व्होल्टेज बी पास होणार आणि सिग्नल बी पास होणार, मग प्रॉब्लेम येतो तुम्हाला. किंवा काढून टाकलो तरी प्रॉब्लेम येतोय. समजलं? बिल पास साठी लागणार. म्हणजे तिथं पाहिजेच. समजलं? कसल्या व्हॅल्यूत ते पाहिजे. पाहिजेच तिथं. व्यवस्थितच पाहिजे. मग ते कुठलं सेक्शन आहे ते ऑडिओ सेक्शन. ऑडिओ मध्ये काय काय ते रिंगर, स्पीकर, माईक, व्हायब्रेटर, त्याच्यानंतर आपले हेडफोन, सगळ्या सेक्शन मध्ये तुम्हाला जे बी काही सिरीज मधले काय कॅपॅसिटर असतील तिथं आपल्याला लागणार. असलंच पाहिजे. जर तुम्ही काढला असाल तर तिथे टाकावंच लागेल तुम्हाला. समजलंय? त्याच्यानंतर बऱ्याच सेक्शन मध्ये बघायला भेटू शकतं तुम्हाला आणखीन नेटवर्क सेक्शन मध्ये. नेटवर्क सेक्शन मध्ये पण तुम्हाला बघायला भेटतील. तर त्या ठिकाणी पण तुम्हाला काय दिसल, बऱ्याच ठिकाणी सिरीज मध्ये कॅपॅसिटर असतील आणि बऱ्याच ठिकाणी लक्ष द्या आता, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ग्राउंड देखील कॅपॅसिटर असतील. कसे असतील? ग्राउंड. हे ग्राउंड आहे, हे आयसी आहे, इकडे पण ग्राउंड आहे, इकडे पण काय बीप आहे, इकडे पण काय आहे बीप आहे. समजलंय का? आपलं काम काय करतं सिरीज मधलं कॅपॅसिटर, सिग्नल व्होल्टेजला स्टॉप करतोय आणि सिग्नलला पास करतोय. मग ह्याच्यामध्ये आता व्होल्टेजचा काही संबंध नाही, दोन्हीकडे बीप आहे म्हणल्यामुळे. पण याच्यात सिग्नल असू शकते, पण त्याने सिरीज काय सोबत केले, ग्राउंड, दोन्ही बाजूला ग्राउंड आहे त्याच्यात. मग त्याच्यामध्ये पण सिग्नल असू शकते. त्याच्यामुळे हे पण तुम्ही रिमूव्ह करता येत नाही, तुम्हाला तिथे चेंजेस करावं लागते. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं पण ग्राउंड दोन्ही बाजूला पण दिसतील, असं म्हणता येत नाही की ती शॉर्ट आहे. समजलंय? किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कॉईल पण सिरीज मध्ये बघायला भेटते, दोन्ही बाजूला बीप दिसते कॉईलच्या. असं नाही की तुमचं ग्राउंड सोबत बीप यायला ती शॉर्ट आहे. ते सेक्शन आपल्याला माहिती पाहिजे काय आहे. सिरीज तर उगं बीप वाजायला म्हणजे उडवायचं, काढायचं. आता आपण ते केलं का खाली? पहिल्या मोबाईलला सॅमसंगला काय केलं, बीप आलं म्हणून आपल्याला शंका आली म्हणून काढलो आपण, तरी पण कॅपॅसिटर शॉर्ट निघाला नाही. दुसरं काढलो, तिसरं काढलो तरी पण शॉर्टिंग निघाली. मग आपल्याला कन्फर्म झालं की आयसी मध्ये शॉर्टिंग आहे. मग आयसी काढलो, त्यानंतर शॉर्टिंग निघाली. पण एकही कॅपॅसिटर शॉर्ट नव्हता आपल्याला सॅमसंग मध्ये, फक्त ते पाण्यामुळे गंजले होते. तर हे समजलंय, पॅरलल कॅपॅसिटर, सिरीज कॅपॅसिटर. कॅपॅसिटर 98% तुम्हाला पॅरलल मध्ये, 2% सिरीज मध्ये. सिरीज मध्ये आपल्याला टाकावंच लागतील, पॅरलल मधले नाही जरी टाकले तरी चालतील. पण काही सेक्शन असे तिथे टाकावंच लागतं. कुठले सेक्शन? लाईट सेक्शन, ग्राफिक सेक्शन, पॉवर सेक्शन. तिथं टाकणं गरजेचंच आहे आपल्याला. आता नेक्स्ट काय काय कळालं आता? दिसतंय कसं कॅपॅसिटर, त्याचं काम काय, सिरीज किती असते, पॅरलल किती असते, कुठल्या कुठल्या सेक्शन मध्ये इम्पॉर्टंट असते. समजलंय का नाही सगळ्याला? तर नेक्स्ट जे आहे ह्याची टेस्टिंग. काय ह्याची
टेस्टिंग कॅपॅसिटरची टेस्टिंग की आपल्याकडे एखादा मोबाईल शॉर्ट सर्किट आलाय समजलंय. समजा तुमचं हे बॅटरीचं कनेक्टर आहे. आता आपण बघितलं बॅटरी कनेक्टरला लिकेज होतं. आयफोन असेल अँड्रॉइड असेल एकच असते, काही वेगळं नाही, पार्ट तेच असते मध्ये. आणि तिथून सप्लाय गेलेला तुमचं समजा या आयसीला, या बॅटरीचं प्लस या मायनस. त्यावेळेस आपण GR चेक केलो इकडे आणि इकडे जर चेक केलो तर दोन्हीकडे जर बीप येत असेल तर आपण काय म्हणतो त्याला, काय म्हणतो शॉर्ट, फुल शॉर्ट. बीप येतो दोन्हीकडे पण, उलट लावा सुलट लावा. कोणती टेस्टिंग आहे? फुल टेस्टिंग आपण हे लावलं बॅटरी. तर इथं आपल्याला काय आलं पाहिजे, मिनिमम 250 रिडिंग यायला पाहिजे. मिनिमम 250 to मॅक्झिमम 700, 750, 800 पर्यंत रिडिंग येते. कधी रेड वायर ग्राउंडवर, ब्लॅक वायर बॅटरीच्या प्लसवर. ठीक आहे, 250 ते 750 यायला पाहिजे. आलं ओके. आयफोनला पण आलं आपल्याला. पण आपण रिव्हर्स मध्ये चेक केलं, जास्त यायला पाहिजे. रिव्हर्स मध्ये यायला पाहिजे 0, नाहीतर आलं तर मग 900च्या पुढं. 900 ते 2000 रुपये पकडलं तर चालतं. 2000 म्हणजे 0च असतंय, यायला पाहिजे. तर तिथे किती आलं आपल्याला, 250. म्हणजे ते मोबाईल कसं आहे, हाफ शॉर्ट आहे. कसं आहे, हाफ शॉर्ट. आता हे जर तुमच्या डोक्यात बसत नसेल तर सोपी आयडिया, दोन्ही बाजूला सेम रिडिंग नाही आली पाहिजे. समजलं, उलट सुलट गेलो दोन्ही बाजूला सेम रिडिंग नाही आली पाहिजे. सेम रिडिंग आली तर ती देखील काय, हाफ शॉर्ट. ठीक आहे, समजले. तरी समजा तुमचं दोन्ही बाजूला सेम रिडिंग यायला गेले आणि ही रिडिंग पण येईल आणि ओके आहे. पण तुम्ही जेव्हा डीसी ला इथं करंट द्यायला लागला 4 व्होल्ट, डीसी ला काहीच घेतलं नाही पाहिजे. तुम्हाला सांगितलं 0 पेक्षा जास्त घेतलं तर लिकेज असू शकते, शॉर्ट असू शकते. तर आपण आयफोनला इथं लावून बघितलं तर डायरेक्ट 5000 घेतलं होतं त्यानं, 5 एम्पियर घेतलं होतं. म्हणजे त्याच्यात शॉर्टिंग होती, बरोबर आहे. आता ज्या वेळेस तुम्ही दोन्ही पण साईडला फुल घ्यायला लागले एम्पियर, मग त्यावेळेस कुठेतरी शॉर्ट सर्किट झालेला आहे. मग आपण चेक केलं थर्मल कॅमेऱ्याखाली, म्हणजे आयडिया घेण्यासाठी की कुठं काम करायचं आपल्याला. ते दाखवलं की वरच्या बाजूला आपण काय केलं, रोजन फ्लेक्स मारली. ही आपली रोजन आहे, रोजनचा धूर लावला. रोजन आहे, ह्याचा धूर लावला आणि आपल्याला कळालं की वरी तर कुठं गरम व्हायला गेले तर, वरी जर गरम झाला असता आपल्याला बोर्ड सेपरेट बी करायची गरज नव्हती. वरच्यावर कॅपॅसिटर काढून आपण काम झालं असतं आपलं. पण आपला प्रॉब्लेम कुठे गेला, लेअर मध्ये. मग त्यासाठी आपण काय केलं, लेअर सेपरेट केलं. लेअर सेपरेट करून बी चेक केलं आपण परत एकदा की त्या वरच्या बोर्ड मध्ये प्रॉब्लेम आहे का खालच्या. तर जे बोर्ड बॅटरी कनेक्टरचा होता त्याच्यामध्ये शॉर्टिंग होती. मग आपण चेक केलं की वरच्या बाजूला इथं गरम होतंय, तर मग खालच्या बाजूला पण बघितलं, त्या ठिकाणी पाणी लागलेलं होतं, कॅपॅसिटर सडलेले होते. त्या ठिकाणी आपण रोजन मारलं, परत व्होल्टेज दिलं, तर एकच कॅपॅसिटर आपल्याला ब्लिंक केलं, दाखवला, गरम झाला. आपण त्याला रिमूव्ह केलं, तर ते एक कॅपॅसिटर आपला पॅनलर मध्ये होता, त्याला आपण काय केलं, रिमूव्ह केलं. परत चेक केलं मल्टीमीटरवर आपल्याला रिडिंग उलट सुलट करून चेक केलं तर शॉर्टिंग निघाली आपली. परत आपण डीसी मशीनला लावून चेक केलं, शॉर्टिंग निघाली होती. प्रेस केलं बटन आपण, मोबाईल ऑन झाला. तर एका कॅपॅसिटरमुळे एवढे प्रॉब्लेम येतात, समजलंय. कधी कधी असे बी होतं, तुमचं कॅपॅसिटर ह्या लाईनला बरोबर आहे आणि शॉर्टिंग दाखवायला इथं, तर मी इथं व्होल्टेज दिलो, तुमची ही आयसी बी गरम होते. कॅपॅसिटर गरम होत नाही, आयसी गरम होते. आपण काढतो आयसी, बदलतो, तरी बी अजून ते बी आयसी गरम होते. का तर त्याच्या कुठल्या तरी एका लाईनला कॅपॅसिटर शॉर्ट असतो आणि त्या लाईनचा लोड त्या आयसी वर पडायला, समजलं. त्या लाईनचा लोड आयसी वर पडायला, त्याच्यामुळे काय गरम होईल, आपली आयसीचा कुठला तरी कोना गरम होतोय. पूर्ण आयसी नाही गरम होत, ज्या लाईनला ते आयसीचा ट्रॅक गेलेला आहे ते कोना गरम होत आहे आपलं, समजलं. कसं शोधायचं, कसं ओळखायचं ते पुन्हा कळत आपल्याला आणखी. पण आता टेस्टिंग काय आपली, तर आता आपल्याकडे इथे कॅपॅसिटर लावलेत. आपण टेस्टिंग रोजन लावून बी करू शकतो कोणता शॉर्ट आहे ते. त्याच्यानंतर आपण मल्टीमीटर चेक करू शकतो. मल्टीमीटर जर लावलं तर हे दोन्ही बाजूला बीप दाखवलं तर हे शॉर्ट आहे कन्फर्म नाही, पण ती लाईन शॉर्ट आहे आपली.
तसं आपण आयसी काढली तेव्हा कन्फर्म झालं की कॅपॅसिटर शॉर्ट नव्हती, आयसी शॉर्ट होती. मग त्याला बाहेर काढून तुम्हाला बाहेर काढल्यानंतर कॅपॅसिटरला जर तुम्ही चेक केलं मल्टीमीटरवर, कशावर, बझरवर, बझर किंवा डायोड मोडवर, तिथं तुम्हाला 0 आलं तर ओके आहे, ओके. समजलं. आणि बीप आलं तर शॉर्ट आहे, बीप आलं तर काय शॉर्ट आहे. आणि जर रिडिंग आली तर काय, ते देखील लिकेज आहे. काय आहे, लिकेज. ही आहे कॅपॅसिटरची टेस्टिंग बाहेर काढल्यानंतर. समजलं. व्हिडिओ स्टॉप करा आणि पाठीमागच्या पेज पासून लिहून घ्या.